प्राप्त झाले केलेले कर्म जीवनामध्ये भोगावे लागतात. कारण धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये किती पुत्र होते? धृतराष्ट्राला 100. शाबास. शेवटच्या दिवशी बाकी काय बी सांगितलं. धृतराष्ट्राला 100 पुत्र होते महाराज. काही कर्मचारी लोक अगोदर येत नाही, बरोबर अगोदरच आलेली आहे, पण मला स्थिर लवकर दिसलं नाही. ईश्वर कार्यक्रमाला प्रेमाच्या कोटी येण्याकरता अंतःकरणामध्ये शुद्ध प्रेम असावं लागतं महाराज. टाळी वाजवा. बोलवल्यावर मूळ पत्रिका दिल्यावर कोणी येतात? मूळ पत्रिका देऊन आलेले पाहुणे नसतात, पत्रिका द्यायची चुकलेले असते आणि ते आलेला त्याला पाहुणे म्हणून. धृतराष्ट्राला 100 पुत्र होते महाराज, पण धृतराष्ट्राच्या 100 पुत्रापैकी एकही पुत्र धृतराष्ट्राचा शिल्लक राहिला नाही. का राहिला नाही? धृतराष्ट्राने दुसऱ्याची 100 ठेवली नाही. कारण धृतराष्ट्र मागच्या जन्मात देखील राजा होता, विशाल महाराज. धृतराष्ट्र मागच्या जन्मामध्ये राजा होता महाराज, पण मरागया करायला गेल्यानंतर एका वृक्षाला बाण मारला आणि बाण मारल्यानंतर अग्नी प्रगट झाला. त्या अग्नीमध्ये त्या वृक्षावर असलेले सर्पाचे पिल्ले आणि एक सर्पीन मरण पावली महाराज. सर्पीन आंधळी झाली आणि सगळे पिल्ले तिचे जेवढे होते की नाही ते 100ला 100 मरण पावले. पण धृतराष्ट्रालाही आंधळ व्हावं लागलं आणि 100 पुत्र असून एक शिल्लक राहिला नाही. काही राजाला 4 पुत्र असून एक पाणी पाजवायला राहिला नाही. महाराज सांगतात हे आहे रोपिले. ते रोपिले शब्दाचा अर्थ आहे केलेलं संचित आणि प्राप्त झाले फळ आले त्याचं नाव आहे प्रारब्ध. शुभ जगी जीवनाचे ज्याचे कर्म तैसे फळ देते. जसे कर्म आहे तसं फळ मिळत असतो. दृष्टांत सांगतात गरवट आणि मधुर बीजासारखी अंकुर. जसं बीज आहे तसं अंकुर प्राप्त होतं. महाराज सांगतात तुम्ही जर चांगले कर्म केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दुःख मिळणार नाही. कशा प्रकारे अभंगाचं 3रा
ऊस ऊस दीक्षगंध ऊस लावल्यानंतर एरंड येत नाही, कारण ऊस लागल्यानंतर ऊस कसा लागतो? ऊस गोड आहे ऊस. आता ऊस लावलेल्या बऱ्या का मिरच्या लावलेल्या बऱ्या? विशाल महाराज इधर देखो देखो मगर त्याशी पाणी एकच असते, प्रमाण बघा एकच पाणी असते. मिरच्याला दिलं जाते, ऊसाला दिलं जाते, कोथिंबीरला दिलं जाते. मिरच्याला पाणी दिल्यावर मिरच्या गोड लागतात. गोड लागते पण तिखट. मिरच्या कशा लागतात? तिखट लागतात. पाणी कशाचं आहे? विहिरीचं आहे. ऊसाला दिल्यानंतर ऊस तिखट लागते. तिखट लागते, तिखट लागतंय बरं गोड. ऊसाला पाणी दिल्यावर ऊस का गोड लागतं त्याचं उत्तर आहे. कसं लागलं? कसं लागलं? का गोड लागलं? खालेला गुळ कसा लागला? गोड लागला. कारण गुळ गोड का लागला? गुळ गुळ होता म्हणून. गोड लागला. आता पुढे बोलू का? गुळ गोड का लागला? गोड उसापासून निघालेला होता म्हणून गोड लागला. मिरची तिखट का लागली? कारण मिरचीचं बीज चिकट नाही, तिखट होत. तसं अजून देखील काही काही लोकांच्या खानदानामध्ये अजून कुठंच पंगत आज्या पंजापासून केलेली तिकडे बघ. आज्या पंजापासून अजून कुठल्या सत्यात पंगत केलेली नाही. इथून पुढे करणार
नाही, दुसऱ्याची सोडणार नाही. त्याला चिकट म्हणायचं का तिखट म्हणायचं? त्याला चिकट म्हणायचं. चिकट. माझ्या संकट जसं बीड आहे तसं फुल करवट आणि मधुर लावियेला इक्षदंडो कैसा उगवेल ऊस लावल्यानंतर ऊस गोडत असतो. दृष्टांत आहे पण सिद्धांत आहे. चांगले कर्म केल्यानंतर दुःख तुमच्या पायापाशी थांबत असतो पण दुःखाची मजल होत नाही महाराज. आणि तुमचे जर कर्म पापाचे असतील ते केलेलं पाप तुम्हाला या तर जन्मामध्ये फेडावं लागेलच. काही काही पाप असे आहेत ते कीर्ताच्या बापाकडे गेलं तरी पाप धुपते जायचं नाही महाराज. शिवहार साधूचा केलेला अपमान, आईचा केलेला अपमान आणि सद्गुरूचा केलेला अपमान, संत विचाराच्या व्यक्तीचा केलेला अपमान हे गंगेमध्ये स्नान केल्यानंतर देखील धुतला जात नाही. एवढं पाप महाराज गत्यंतर असतं, भोगावं लागतं. पण महाराज सांगतात तुम्ही जर पुण्य कर्म केलात म्हणून वाऱ्या हाती माप कुणाचे चाले अभंगाचं शेवट.
ही कानोळे करवट आणि मधुर बीजासारखी अंकुर. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संत श्रेष्ठ शिवसंत माधव प्रभू सांगतात, बाबा महादेव म्हणे पुण्य, तुम्ही पुण्य केला तुमची कीर्ती झाली. पुण्य केल्याशिवाय कीर्ती प्राप्त होत नाही, म्हणजे सुख प्राप्त होत नाही, समृद्धी प्राप्त होत नाही. मग काय करा? पुण्य करा, पुण्य. आणि पुण्य कर्म करायचं असेल तर धर्माचं आचरण करा, अन्नदान करा, नामस्मरण करा आणि महाराज गो सेवा करा. म्हणून झालेली सेवा म्हणण्याऐवजी करून घेतलेली सेवा राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, संत शिरोमणी मन्मथ माऊली जगज्योती महात्मा बसवण्णा, सद्गुरू विश्वनाथ महाराज मठ संस्थान येदूर, गुरुवर्य वीरभद्रेश्वर महाराज येदूरकर, गुरु माऊलींनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काही कीर्तनकार नाही, पण हे गायक वादक मंडळी मला सांभाळून येतात. म्हणून लहानपणापासून आमचे संगीत विशारद जनार्दन दादा बेंद्रेकर हे म्हणतात, तुम्ही करत राहा, हम तुम्हारे साथ हे. कोणाची तरी साथ असावी लागते, म्हणून साथ आहे साधू संतांची, गायक मंडळीची, वादक मंडळीचं प्रेम आहे म्हणून सेवा करतो. मी कुणाला मला कीर्तन तारीख द्या म्हणत बसणारा महाराज नाही, आणि मला कुणाच्या कीर्तनाची अपेक्षा नाही. मी तिन्ही संप्रदायामध्ये फिरणारा कीर्तनकार आहे. आपल्या बैठक बिलोलीमध्ये माझे 2 हरिनाम कीर्तन लॉकडाऊनच्या अगोदर झालेले आहेत. पुन्हा बी झाले असते पण लॉकडाऊन झाल्यामुळे मी डाऊन झालो. म्हणून इथं 2 हरिनाम झालेले. मला बरेच लोक विचारतात, महाराज तुम्ही नेमकं कोण? जंगल म्हणावं, स्वामी म्हणावं, लिंगायत म्हणावं. मी म्हणतो मी जंगम आहे का, मी लिंगायत आहे का, मी वाणी आहे का, मी बावन आहे का, मी कोणती आहे का, मी मारवाडी आहे का, मी बौद्ध आहे का, मी जैन आहे का, मला काय आहे माहित नाही, पण मी माणूस आहे मला एवढं माहित आहे. त्या माणसाला मी माणूस आहे हे माहित आहे. त्या माणसातून जीवनामध्ये कधी चुकून देखील पाप होणार नाही महाराज. म्हणून परमार्थ करायचा असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. परमार्थ करत असताना तो परमात्मा 3 गोष्टी बघत नाही. थोडं लक्ष देऊन कीर्तन आहे का, माझा टाइम संपलाय, फक्त माझा टाइम संपलाय. तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर तो परमात्मा 3 गोष्टी पाहत नाही. 3 गोष्टीच्या पलीकडे जाता आलं तर देव देव करा, नाहीतर आपले आपले संसार करा. काय 3 गोष्टी आहेत? तो परमात्मा याती म्हणजे जात पाहत नाही, कुळ आपल्या घरांना पाहत नाही, गोत्र आपण खोन पाहत नाही, कुठून आला, ह्याच्या आजच्या पंजानं परमार्थ केला का, ह्याच्या बापानं पंक्ती केल्या का, पंक्ती खाल्या, कुणाचं दान केलं का, बुडवलं, कोण पाहत नाही. परमात्मा तुमचं पाप पुण्य न विचारी, परमात्मा पाप पुण्य विचारत नाही. हा परमार्थ करत असताना तुमची अवस्था जातीपेक्षा, कुळापेक्षा, गोत्रापेक्षा पलीकडे जावे लागते. आणि याच्या पलीकडे गेल्यावर त्याला संत म्हणतात. म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगतात, याती कुळ गोत्र गेले हारपोनी. अहो त्यांचं हारपोनी गेलं. अहो त्यांचं हारपोनी का गेलं? हे याती कुळ गोत्र नाव आहे. देव कुणाची जात बघत नाही, देव कुणाचं महाराज बहिरंग बघत नाही, ईश्वराला अंतरंग लागतं. पण आपल्या बेट्यात बिलोलीच्या या शिवनाम सत्याचं वैभव आहे. वारकरी संप्रदायाचा भुक्कार माणूस विना घेतोय, हे वैभव आहे. आपल्या गावामध्ये जाती भेट नाही,
संप्रदाय वेगळे असतात, धर्म वेगळे असतात, पण धर्म एकच असतो खरा तो एकची धर्म. आणि या माणसाला वेगळा धर्म वाटत असेल, ज्या माणसाला ह्या जातीचा त्या जातीचा हे पंथ ते पंथ म्हणत असाल, तर तुम्ही घरी बसा, परमार्थ करू नका. आणि तुम्हाला सगळं जर एक दिसत असेल, अवदत्त संप्रदाय असू द्या, शिव संप्रदाय असू द्या, वारकरी संप्रदाय असू द्या, या गुरु माऊलींना तुम्हाला एकच मंत्र दिलेला आहे. आणि त्या मंत्रापासून मोक्षाशिवाय, आत्म आनंदाशिवाय, विश्वशांतीशिवाय दुसरा काहीच मिळत नाही. म्हणून हात जोडून माझं कीर्तन लाईव आहे. जाती भेद न करताना, पंथ भेद न करताना, संप्रदाय भेद न करताना सर्वांनी एकत्र यावं आणि परमार्थ करावं. बोलताना काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे, आणि माझं जे योग्य वाटत असेल ते सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आहे. गुरुराज जय राम जय जय राम,
कार्यात येते प्रभू. अपराधा माझ्या